कारण आमच्या बायका सेफ आहेत, त्या खरंच्या दारात नाही गेल्या. एवढं शहाणपण आमच्या जातीला आलेला आहे. आणि त्याचा पुरावा सांगू, आज आमची कॉलर टाईट आहे. का माहिती आहे? आम्ही फुले शाहू आंबेडकर चळवळीत आहे, त्याचं कॉलर, कारण आमच्या बायका सेफ आहेत, त्या खरंच्या दारात नाही गेल्या. ज्यांनी ज्यांनी फुले शाहू आंबेडकरांचं बोट सोडलं त्यांचं बोट खरातनं तोडलं. ही बोट गौरव दादानी मी लावली देत काय तर काय पण आमचा गौरव दादा तिकडं जा, कारण गौरव दादाच घर बघितलं नाही, मग खात्री आहे आम्हाला तिकडं जा. हाय का आम्हाला टेन्शन? आज बाकीची सगळी टेन्शन. कधी आमचा व्हिडिओ येते काय व्हिडिओ, आम्ही निवांत आहे. खराच्या दारात जाऊन भविष्याचा हात दाखवून आयुष्याची वरात काढून घेण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकरांच्या परातीत समतेची आणि क्रांतीची भाकरी जोरदारपणाने भाजून थापून आयुष्य जोमात जगता येतं, हा शहाणपणाचा सांगावा बाबासाहेबांना आम्हाला दिलेला आहे. आम्हाला आरक्षण घेऊन असं होते, ते आरक्षण घेऊन तसं होते म्हणून चिडवणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे. ठीक आहे बाबा, तू 95% पाडून तहसीलदार कलेक्टर झाला असतील, 95% मार्क मिळवून सुद्धा तू ओसनो जल प्यायला गेलास. म्हणजे तू फक्त कलेक्टर झालास, शहाणा माणूस नाही झालास. आमची शहाणी झाली, कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं हे कळायला लागलं. म्हणजे बाबासाहेबांना आम्हाला नुसतं आरक्षण नाही दिलं, तर शहाणपणाचा धम्म आणि बुद्धही दिल्या. आणि सुजातदादा, आज जे कोण म्हणतात ना आम्हाला ही आरक्षण द्या ते आरक्षण द्या, मी खरं सांगू 100% घ्या. आम्ही सगळं सोडतो बरं का, रागू नका, माझ्या पुढचं आहे का, आम्ही सगळं देतो. 100% जरी आरक्षण एकाचा जातीला दिलं आणि ती जर भंडारा गुलाल लावून नारळच फोडत बसली, झाट काय प्रगती. आरक्षणानं मोठं होत नाही बाबा, त्याला अभ्यास बी करावा. नाहीतर रात्री 1:30 वाजता ती फोनवर आमदार शिवाय देते, 8 मिनिटात 36 शिवाय त्याच्या. 400चा स्ट्राईक रेट आहे. त्याला प्रकाशक आणि लेखक मधला फरक बी कळत नाही. आता ती व्हिडिओ बघितल्यावर चिडते माझ्या, तू कर मला फोन, तुला धावत. काय चाललंय? तुम्ही जाग पाहिजे. आमची गाणं ऐकते ती, जाग असावं, भीमाचं पिल्लू जागा असावं, आई झोपून ऐकते. अरे 4 वर्षापूर्वी या देशात संविधानाला आग लावली होती, संविधान पेटवलं कडून. का एवढं धाडस का? चेक केलं, जागी आहेत का झोपलेत? लक्षात आलं झोपलेत. आणि मीडियावर बातमी येते, एका माथे फिरूनच संविधानाला आग लावली. नंतर इथं राजगृहावर हल्ला, पुस्तकांच्या घरावर हल्ला. ते सोनं आहे. चेक केलं, जागेत का झोपलेत? लक्षात आलं झोपलेत. त्यांची बातमी येते, 2 माथे फिरून हल्ला केला. परभणीत बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना. आणि संसदेत गृहमंत्री म्हणतो, एवढा आंबेडकर आंबेडकर काय करता? ही बोलायचं धाडस होतं यांचं.
झोपा काढताय काय? ही बुरटी दुसरी नापास झालेली मीडियावर म्हणतात संविधान काय बाबासाहेबांनी लिहिलं नाही. झोपा काढताय तुम्ही. काय सोशल मीडियावर पक्ष काढणार हो झुरळानो. आणि टू व्हीलरवर जे भीम निळ्या अक्षरात चौकात भेटत्या तोंडात माव. त्याला जय भीम नाही केला तर मागणं होते गद्दा. ते अशोक चक्र काढलं त्यानं. त्याला विचार म्हटलं हे काय अशोक चक्र म्हटलं किती कांडे आहेत. मग मोजायला लागला. माहितच नाही. आता अनेकांना माहित नाही. गेल्यावर मोजणार आहेत पार. आणि मग संध्याकाळी कळतं 2 हप्ते राहिल्यात गाडीच. जाग पाहिजे आणि तो पॅन्थर मला पाहिजे. आणि या सगळ्या पॅन्थरांना ऊर्जा देण्याचं काम महाराष्ट्रात सुजातदादा 100% करतील हा विश्वास आहे. हे आमचं येणार नेतृत्व आहे. ते आमचं येणार स्वाभिमान आहे तुम्ही दादा. आणि आम्ही तुमच्या पाठीशी एक पॅन्थर म्हणून मी तुम्हाला ही सगळी पॅन्थर देत राहीन. मी त्या शाळेच्या बाहेरचा नारे आहे. शाळेत एक मास्तर असतो त्याला सगळीकडे जायला जमत नाही. तो मग त्या गुरं राखणाऱ्या नाऱ्याला म्हणतो नाऱ्या गावातली पोरं आणि शाळेत सोड. मग ती नाऱ्याला माहित असते शिक्षणाची किंमत. मग नाऱ्या सगळी पोरं आणि शाळेत ढकलते. सुजात दादा ती शिक्षक आहेत. आणि मी तो नाऱ्या व्हायला मला आवडेल. मी सगळी ही चळवळ आणून इथं ढकलत जाईल. ती गरज आहे. ही माझं कर्तव्य. एक भूमिका घेऊन लिहित असताना माझ्या लक्षात येतं. आणि मग मोठं व्हा ना, श्रीमंत बी व्हा. म्हणून मनगटात शिवाजी घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवला. मनगटात शिवाजी घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवला की खिशात गांधी आपोआप येतो. ही जगण्याचं सरळ साधं सूत्र आहे. ही तुम्हाला कळना म्हणून आनंद होईल. जातीयवाद्यांच्या तोंडावर फेकून मारणारी 4 ओळी आहेत की सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. ही माणसात येणं गरजेचं आहे. मी भारतीय आहे आणि भारतीयाला समानार्थी एकच शब्द असतो, आंबेडकरवादी. आंबेडकरवादी मीन्स भारतीय, भारतीय मीन्स आंबेडकर.